जत तालुक्यातील माडगाळ येथील एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून या ठिकाणी जत तालुक्यामध्ये एका वादाला सुरुवात झालेली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे भूमिपूजन केलेलं आहे. त्यांनी नेमकं कशाचं भूमिपूजन केलेलं आहे आणि वाद का निर्माण झालेला आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्याबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत जे सध्या आक्रमक झालेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमची भूमिका आक्रमकपणाची सध्या दिसून येत आहे. काय नेमकं माडगाळमध्ये झालं आणि तुमचं मत काय आहे? आज जिल्हा परिषदेने मंजूर केलेले पशुसंवर्धन दवाखान्याचे श्रेणीच्या दवाखान्याचे आज भूमिपूजन गोपीचंद पडळकरांनी घाईघाईने केलेले आहे. त्या ठिकाणी त्या गटातील जिल्हा परिषद सदस्य सध्या पशुसंवर्धन समितीचे सभापती आहेत. ते एक मूळतः जिल्हा परिषदची योजना आहे. हे काय आमदार फंड नाही आहे किंवा त्यांची राज्याची बजेटची योजना नाही, काय नाही. गोपीचंद पडळकरांना जर उद्घाटन आणि भूमिपूजन करायचं असेल तर त्यांनी जाहीरनाम्यात निवडणुकीत बोललेलं MIDCचं उद्घाटन करावं. 2 वर्ष त्यांच्या आमदारकीला आज होत आहे. एकही कुठल्याही बेरोजगारांना त्यांनी आज नोकरीची संधी दिलेली नाही. त्यांच्या निवडणुकीमध्ये 10,000 लोकांना नोकरी देण्याचे आश्वासन होतं. 500 कोटीचं त्यांनी बांबू लागवड करून जत तालुका सुजलाम सुफलाम करणार होते, शेतकऱ्यांना न्याय देणार होता. आज कुठल्याही जत तालुक्यातील पूर्व, पश्चिम, दक्षिणोत्तर कुठल्याही गावांमध्ये एक बांबूचं रोपं दिसत नाही. 29 गावची पाणीपुरवठा योजना स्वतंत्र करतो म्हणून आश्वासन दिलेले होते, ते दिसत नाही. आणि आज एवढं परिस्थिती वाईट आहे. 66 वाडीवरती आज पाणीपुरवठा टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 10 गावांमध्ये टँकर सुरू आहे. जनावरांना आज वैरण नाही आहे. म्हैसाळचे आवर्तन मंगळवेढा तालुक्याला चाललेले आहेत. जत तालुक्यातून निवडून येऊन आज मंगळवेढा तालुक्याला गोपीचंद पडळकर अवताडे साहेबांनी त्यांच्या संमतीनं, त्यांच्या दोस्तीनं ते आज जत तालुक्यावर अन्याय करतात. मतं घ्यायची आमच्या तालुक्यामध्ये आणि पाणी द्यायचे मंगळवेढ्यामध्ये, असलं उद्योग करतायत. आणि दुसऱ्याची मंजूर केलेले कामाचं भूमिपूजन करून श्रेय घेतात. स्वतः 100% अपयश झालेले आहेत. त्यांनी जर आम्ही गोपीचंद पडळकरांना ओपन चॅलेंज देतो, तुम्ही जाहीर केलेल्या MIDC किती तारखेला उद्घाटन, अजून तुम्हाला 2 वर्ष होऊन अजून तुम्हाला किती वेळ पाहिजे उद्घाटनला, आणि आमचं जतच्या रोजगारांचं तुम्ही फसवून मतं घेतलेलं आहेत सुशिक्षित बेरोजगारांचं, त्यांना कधी संधी देणार त्याची तारीख डिक्लेअर करा, अन्यथा आमच्या तालुक्यातून मुक्त व्हा आणि राजीनामा द्या. आणि असलं उद्योग करायला आहे तुम्ही. ग्रामपंचायती कामांमध्ये हस्तक्षेप करताय, जिल्हा परिषदच्या कामांमध्ये तुम्ही हस्तक्षेप करताय. असल्या तुमच्या हस्तक्षेपाचं आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात तुमच्या विरोधात तक्रार करणार आहे. असलं उद्योग बंद करा, अन्यथा आम्ही लेखी स्वरूपाचं आमचे सगळं शिष्टमंडळ घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तक्रार देणार आहे. तुम्ही जी काय आश्वासन दिले आहे ते कामाला तुम्ही 100% अपयश झालेलं आहे. तुमचे नेतृत्व फेल गेलेलं आहे आणि तुम्हाला लोक नाकारायला सुरुवात केलेलं आहे. तुम्ही तुमचं बोललेलं आश्वासन दिलेलं त्यात काहीतरी भूमिपूजन केलं असता तर लोक तुम्हाला शाबासकी दिली असते. शिवाय तुम्ही घुसखोरी करून जिल्हा परिषदच्या कामांचं, ग्रामपंचायतीच्या कामाचं, अंगणवाडीच्या कामाचं, कुठलं तरी वार्डातलं गटरचं कामाचं तुम्ही भूमिपूजन करून लोकांना दिशाभूल करायचं धंदा सुरू केला आहे, ते बंद करावेत असं आमचं म्हणणं आहे. आता जत तालुक्याला त्यांनी नवीन नाव पण देण्यासंदर्भात बोललेले आहे, देवभूमी जत म्हणून. त्याला तुम्ही पण विरोध केलेला आहे. तिथले काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्यांनी विरोध केला आहे. त्याकडे कसं बघताय? देवभूमी जत ह्याची मागणी एकही मतदार जाऊन कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये लेखी स्वरूपाचं मागणी केलं नाही आणि एकही कुठं ठराव झाला नाही ग्रामपंचायतीचं. आणि पडळकरांना माझं जाहीर आव्हान आहे, देवभूमी जत झाल्यानंतर काय जत तालुक्याची रस्त्याची दर्जोन्नती होणार आहे? काय म्हैसाळची पाणी पूर्ण 65 गावांना, राहिलेल्या गावांना मिळणार आहे? काय जत तालुक्यातील जी काही कोयतामुक्त करणार आहे तशी काहीतरी होणार आहे? काय 10,000 लोकांना बेरोजगार आहेत त्यांना काय रोजगार मिळणार आहे? देवभूमी केल्यानंतर जतची काय तुम्ही बदल करणार आहे? जतमधलं कुठलं घटकाला तुम्ही न्याय देणार आहे त्याची स्पष्टोक्ती करा, मग आम्ही ह्या विषयाला हे करू. अन्यथा दिशाभूल करायची धंदा, स्वतःचे अपयश लपवण्यासाठी देवभूमी करतो, ही भूमी करतो. तुमच्या भूमीनं तुम्हाला आटपाडीतून नाकारून पाठवलं आहे. आमच्या जतच्या भूमी एवढं अस्थिर करू नका आणि असलं उद्योगधंदे तुम्ही बंद करा. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी देवभूमी नावाला सुद्धा यांनी विरोध केलेला आहे. त्याचबरोबर आज जे पशुवैद्यकीय दवाखान्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्यालासुद्धा त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. आणि या संदर्भात वरिष्ठ
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार करून गोपीचंद पडळकर यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी जाहीर आव्हानही केलेलं आहे की तुम्ही निवडणुकीच्या काळात जी काही वचनं दिली होती त्या वचनाची पूर्ती तुम्ही केलेली आहे का? जत तालुक्यामध्ये अजूनही दुष्काळ सुरू आहे, लोकांना प्यायला पाणी नाही आहे, असं मत रवी तमनगौडा पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. तर दुसरीकडं या संपूर्ण आव्हानाला आमदार गोपीचंद पडळकर आता काय बोलतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.